सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता ओसरलेला आहे। सोलापुरातील सीना नदीलगतच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर विजापूर महामार्ग सुद्धा बंद झालाय। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आलंय, वाहतूक विस्कळीत झाली। विजापूर नाका इथं ओढा ओव्हरफ्लो झालाय। माढ्यामधील उंदर गावात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरती जो ओढा आहे तो ओढा ओव्हरफ्लो झाल्यानंतर ना आता संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावरती पाणी चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते। खरं तर ही कोणती नदी नाही, नाला नाही, हा तर राष्ट्रीय महामार्ग आहे। सोलापूर विजयपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचीही आपण या ठिकाणाहून ही परिस्थिती पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। अजून देखील जास्त कुसेसनं पाणी जे आहे ते सोडल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजून पाणी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्यामुळं दोन्ही एका बाजूचा जो रोड आहे तो ऑलरेडी या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरा जो सोलापूरहून विजापूरकडे जाणारा जो मार्ग आहे तो आता सध्या जो कामगार वर्ग आहे, जे शेतकरी आहे ते आपला माल जे आहे मार्केटला जे आहे ते नेत असतात। मात्र त्यांना जीव घेणा असा प्रवास करीत जो आहे तो हा मार्ग आपल्याला शोधून काढण्याचा चित्र हे दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात सोलापूर विजयपूर महामार्ग जो आहे तो गेल्या 3 दिवसांपासून बंद होता। मात्र गेल्या 2 दिवसापासून हा महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। मात्र विजापूरहून सोलापूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती आता तरी बंद ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर विजयपूर जो महामार्ग आहे तो आता हळूहळू जो आहे तो बंद होताना रस्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती जे आहे ते पाणी जे आहे ते येण्याची सुरुवात जी आहे ती झाल्याची आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून त्यामुळे एकंदरीत सोलापूर विजयपूर महामार्ग आहे काही वेळा त्यामुळं एकंदरीत प्रशासनाकडून आणि बॅरिगेड जे आहे ते पोलीस प्रशासनाने त्यामुळे सोलापूर विजयपूर महामार्ग जो आहे तो आता काही वेळातच बंद होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, हत्तूर, दक्षिण।